48, पेज नंबर 48. द बॉय हू ब्रोक द बँक, बँक बुडवणारा मुलगा, बँक बुडवणारा मुलगा. रस्किन बॉन्ड 1934, 1934 साली रस्किन बॉन्ड होते, त्यांनी हे लिहिलेलं आहे. इज अन इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश डिसेंट, ते भारतीय वंशाचे पण ब्रिटिश असणारे लेखक होते. ही लिव्स विथ हिज अडॉप्टेड फॅमिली इन लांदोर, ते त्यांच्या दत्तक घेतलेल्या कुटुंबाबरोबर लांदोरमध्ये राहत होते. इन मसुरी, इंडिया, मसुरी मध्ये भारतात. द इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन हॅज रेकॉग्नाइज्ड हिज रोल इन द ग्रोथ ऑफ चिल्ड्रन्स लिटरेचर इन इंडिया. आणि जे भारतीय मंडळ आहे त्यांनी जे म्हणजे लहान मुलांचे साहित्य, बाल साहित्य लिहिणारे जे भारतातले लेखक आहेत त्यामध्ये त्यांची एक महत्वाची भूमिका पार पाडली जात होती. अकॅडमी अवॉर्ड इन 1992 फॉर आवर ट्रीज स्टील ग्रो इन देहरा. त्याचबरोबर ही गॉट द साहित्य अकॅडमी अवॉर्ड. साहित्य अकॅडमी अवॉर्ड म्हणून जो असतो, जो पारितोषिक असतं, ते पारितोषिक त्यांना मिळालं 1992 साली. त्याचबरोबर आवर ट्री स्टील ग्रो इन देहरा हे सुद्धा पारितोषिक त्यांना मिळालेलं आहे. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री अँड पद्मभूषण रिस्पेक्टिव्हली इन 1999 2014. त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण अनुक्रमे, रिस्पेक्टिव्हली म्हणजे अनुक्रमे, ही सुद्धा पारितोषिक 1999 ते 2014 या कालावधीत मिळालेली आहेत. आता हा जो धडा सुरू होतोय, खूप छान धडा आहे, नीट लक्ष देऊन ऐका. नथू ग्रम्बल्ड टू हिमसेल्फ ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ द पीपल नगर बँक. नथू नावाचा एक मुलगा होता, तो कुरकुरला. ग्रम्बल्ड कुरकुर करणे, किरकिर करणे, चिडणे, स्वतःशीच चिडला. तो पायऱ्या झाडत होता पीपल नगर बँकेच्या, ओन्ड बाय सेठ गोविंदराम. आणि त्या पायऱ्या ज्या होत्या किंवा ती झाडत होता, ती जी बँक होती ती गोविंदराम नावाचे एक सेठ होते, शेठ त्या त्यांच्या मालकीची होती. ही युज्ड द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली अँड द डस्ट आफ्टर रायझिंग इन क्लाउड अबाव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. तर तो नथू जो होता तो हवेत उंच उडवत उडवत धूळ त्या पायऱ्या झाडत होता. आणि सगळी धूळ त्याच्या अंगावर पण उडत होती आणि समोर पण उडत होती. ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन, सीताराम द वॉशरमॅन सन पास्ड बाय. नथू जेव्हा केर भरणी त्या केराच्या बादलीवर आपटत होता, तेवढ्यात सीताराम नावाचा धोब्याचा मुलगा जवळूनच जात असताना तिथे आला. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. सीताराम त्याची जी काही कपडे द्यायचं राऊंड होता, म्हणजे त्या फेरी होती, त्यासाठी तिथे त्या भागात आला होता. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स बॅलन्स्ड ऑन हिज हेड. त्याच्याकडे एक गाठोडं होतं कपड्याचं, जे नुकतंच नुकतंच इस्त्री करून आणलेलं होतं आणि धुवून आणलेलं असं कपड्याचं गाठोडं होतं. डोंट रेज सच डस्ट, ही कॉल्ड आउट टू नथू. तो म्हणाला नथूला की अरे एवढी धूळ नको उडवू. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा 2 रुपीज अ मंथ. तू संतापलायस का रे, तुला ते पैसे द्यायला नकार देत आहेत म्हणून. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, मला अजिबात तुझ्याशी बोलायचं नाहीये. कंप्लेनड द स्वीपर बॉय. त्या ज्या झाडूवाला होता त्यांनी तक्रार केली. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे, मी अजून सुद्धा माझा नियमित पगार सुद्धा घेतलेला नाहीये. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ. आता 20वा दिवस आला महिन्याचा. हू वुड थिंक अ बँक वुड होल्ड अप अ पुअर मॅन्स सॅलरी. कुणाला वाटेल का की गरीब माणसाचा पगार असा थकवावा म्हणून. सॅलरी, पगार. 20th ऑफ द मंथ म्हणजे महिन्याचा जवळजवळ 20वा दिवस आला. 20वा दिवस आला.
As soon as I get my money, I am off. As soon as शनीच माझा पगार मिळाला रे मिळाला, मी इथून निघूनच जाणार आहे. ओ डबल एफ ऑफ निघून जाणे. नॉट अनदर वीक आय वर्क इन धिस प्लेस. अजून एक आठवडा सुद्धा ह्या जागी मी काम करणार नाही अजिबात. अँड नथू बँग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स. आणि नथून खूपदा त्या केर भरणीला आपटवलं. बँगड आपटवणे बडवणे. अगेन्स्ट म्हणजे वर. डस्टबिन म्हणजे केर भरणी, केराचा डब्बा. सेव्हरल कित्येक वेळा. जस्ट टू एम्पसाइज हिज पॉइंट अँड गिव्हिंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स. एम्पसाइज म्हणजे लक्ष देणे, जोर देणे. त्याचा जोर देऊन तो त्याचा मुद्दा जो होता तो सांगत होता आणि त्याचबरोबर स्वतःचा आत्मविश्वास सुद्धा तो वाढवत होता. स्वतःचा आत्मविश्वास सुद्धा तो वाढवत होता. कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. तुम्हाला आता लक्षात आलं असेल की आतापर्यंत नथू हा मुलगा जो आहे तो खूप चिडलेला आहे आणि त्याला बँकेत नोकरीला आहे. पीपल नगर नावाची एक बँक आहे सेठ गोविंद राम यांची. पण त्याला तिथं पगार दिला जात नाहीये. आणि तो गरीब आहे परिस्थितीनं. त्याचा मित्र किंवा तिथून जाणारा जो त्याचा रेग्युलर भेटणारा एक माणूस आहे तो म्हणजे सीताराम. तो धोबी आहे आणि तो तिथून स्वच्छ कपडे घेऊन चाललेला. आणि त्यावेळी दोघांमध्ये संभाषण झालं की मला पगार दिला जात नाहीये, या महिन्याचा पण पगार दिला नाही, आज 20 तारीख आली असं तो म्हणतोय. आणि स्वतःला सांगतोय की मी आता इथून जॉब सोडून जाणार आहे. इथपर्यंत असा धडा आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ. वेल आय विश यू लक सेड सीताराम. ठीक आहे, मी तर तुला शुभेच्छाच देतो. आय शॅल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब्स दॅट माइट सूट यू. मी तुझ्यासाठी शोध घ्यायला सुरू करतो. कुठे काही नोकरी आहे का तुला जी शोभेल, तुला जी योग्य असेल. सूट, योग्य. अँड ही plodded barefoot along the road, the big bundle of clothes hiding most of his head and shoulders. आणि तो नंतर प्लॉडेड म्हणजे काय तर वॉक हेविली म्हणजे मोठे पाय टाकत, लांब लांब डांगा टाकत, पाय ओढत ओढत तो असा बेअरफूट म्हणजे अनवानीच त्या रस्त्यानं चालला. आणि त्याच्याकडं जे मोठं गाठोडं होतं, बिग बंडल ऑफ, मोठं गाठोडं क्लोथचं, कपड्यांचं, हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्सचं. त्यामुळं त्या गाठोड्यामुळं त्याचे खांदे, त्यानंतर त्याचं डोकं सगळं लपलं होतं त्या गाठोड्यामध्ये. हायडिंग, लपलेले. ॲट द फोर्थ home he visited, Sitaram heard the lady of the house mention that she was in need of a sweeper. आता तो तिथून आला प्रत्येक घरात कपडे देत देत. एका चौथ्या घरात आल्यावर सीतारामच्या लक्षात आलं एका महिलेला गरज आहे झाडूवाल्याची. झाडूवाला कामासाठी तिला पाहिजे होता. टाईंग हिज बंडल टुगेदर ही सेड. ते गाठोडं एकत्र बांधत तो म्हणाला, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हु इज लुकिंग फॉर वर्क. अहो मला माहित आहे एक झाडूवाला जो लुकिंग फॉर शोध घेत आहे, कामाचा शोध घेत आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. पुढील महिन्यापासून तो सुरू करेल. नेक्स्ट मंथ पुढील महिन्यापासून. ही इज विथ द बँक जस्ट नाऊ बट दे आरंट गिव्हिंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. तो एका बँकेत आता नोकरीला आहे पण ती बँक त्याला पगार देत नाहीये आणि त्याला आता ती नोकरी सोडायची आहे. लिव्ह सोडणे, पे पगार देणे. इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव. त्या ज्या घरात महिला होत्या त्यांचं आडनाव श्रीवास्तव होतं. असं का? इज दॅट सो, असं का, असं त्या श्रीवास्तव म्हणून म्हणाल्या. वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. ठीक आहे, त्याला उद्या यायला सांग आणि भेटायला सांग. सी मी म्हणजे भेटायला सांग. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड. आता सीतारामला तर आनंदच झाला. कारण का एकतर त्या बाईला झाडूवाला पाहिजे होता, तिला मदत झाली म्हणजे ग्राहकाला त्यांनी मदत केली. आणि दुसरी गोष्ट त्याच्या मित्राला सुद्धा मदत झाली.
नोकरी मिळाल्यामुळं hoisted his bag on his shoulders and went his way. आता त्याने काय केलं, त्याची जी बॅग होती ती घेतली खांद्यावर, थोडक्यात ते गाठोडं रेज्ड हायर पोझिशन म्हणजे उंचावर असं घेतलं खांद्यावरून आणि तो त्याच्या मार्गाने निघाला. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. श्रीवास्तव ज्या होत्या त्यांना काहीतरी खरेदी करायची होती. शॉपिंग, खरेदी. शी गेव इन्स्ट्रक्शन्स टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. त्यांनी काय केलं, सूचना दिल्या आयाला. आया म्हणजे थोडक्यात घर सांभाळणारी, बाळ सांभाळणारी जी बाई असते तिला आया म्हणायचं. आयाला सूचना दिल्या लुकिंग आफ्टर द बेबी की बाळाची काळजी घे. अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. आणि जो स्वयंपाक करायला त्यांच्याकडे एक नोकर होता त्याला सांगितलं दुपारच्या जेवणाला उशीर करू नको, लवकर स्वयंपाक कर. देन शी सेट आउट फॉर द पिपलनगर मार्केट प्लेस. आणि मग त्या पिपलनगर मार्केट प्लेस कडून निघाल्या. टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप्स. आणि मग त्यांनी कस्टमरी म्हणजे काय माहिती का, नेहमीच्या सवयीनुसार. हॅबिच्युअल. कस्टमरी म्हणजे नेहमीच्या सवयीनुसार. कस्टमरी नेहमीच्या सवयीनुसार त्यांनी कपड्याच्या दुकानात, एका पिपलनगर मार्केट होतं तिथं, पिपलनगर बाजार होता तिथं गेल्या त्या बाजारात पिपलनगरच्या. अ लार्ज शॅडी टमेरिन ट्री ग्रू ॲट वन एंड ऑफ द बाजार. आणि तिथे एक प्रचंड मोठं असं चिंचेचं झाड एका टोकाला होतं. अँड इट वॉज हिअर दॅट मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण शेल्टरिंग फ्रॉम द हीट. त्यांना लक्षात आलं श्रीवास्तवना त्या बाईंना की सौ भूषण नावाच्या त्यांची जी काय ओळखीच्या होत्या तर त्या सुद्धा तिथं सावलीमध्ये उभारल्या होत्या उन्हापासून रक्षण करण्यासाठी. शेल्टरिंग, निवारा, आसरा. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ लार्ज हँडकरचीफ. आणि त्या भूषण ज्या होत्या त्या काय करत होत्या, मोठ्या रुमालानं स्वतःला वारं घेत होत्या. शी कंप्लेन्ड ऑफ द समर. त्या तो जो उन्हाळा आहे त्याची तक्रार करत होत्या. विच शी अफर्म्ड वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पिपलनगर. अफर्म्ड त्यांना खात्री पटली होती की हा जो उन्हाळा आहे म्हणजे तो खूप जास्त असा सगळ्यात जास्त उष्ण असणारा इतिहासातला असा उन्हाळा आहे. शी देन शो मिसेस श्रीवास्तव अ सॅम्पल ऑफ द क्लोथ शी वॉज गोइंग टू बाय. नंतर त्यांनी श्रीवास्तवना त्यांनी जे काही कपडे खरेदी केले होते त्याचे नमुने दाखवले. अँड फॉर 5 minutes दे डिस्कस्ड इट्स शेड, टेक्स्चर अँड डिझाईन. आणि मग काय बायका म्हणल्यानंतर 5 मिनिट त्यांच्या गप्पा रंगल्या की कसं काय त्याचा रंगाचं हे रंग आहे, पोत कसा आहे, पोत म्हणजे कपडा कसा आहे, डिझाईन त्याच्यावरचं नक्षीकाम कसं आहे याबद्दल चर्चा रंगली. हॅव्हिंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक मिसेस श्रीवास्तव सेड, डू यू नो माय डिअर दॅट सेट गोविंदराम्स बँक कांट इव्हन पे इट्स एम्प्लॉईज. आणि त्याच विषयाचा कंटाळा आल्यानंतर त्या ज्या श्रीवास्तव मॅडम होत्या त्या काय म्हणाल्या, अगो तुला कळलं का गो लाडके, ते सेठ गोविंदरामची जी बँक आहे ते त्यांच्या कामगारांना म्हणे पगार सुद्धा देऊ शकत नाहीये. ओनली धिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर. आज सकाळीच त्यांच्या झाडूवाल्यानं मला तक्रार सांगितली. हु हॅझंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ. त्याला जवळजवळ 1 महिनाभर पगारच मिळालेला नाहीये, कामाचा मोबदलाच मिळालेला नाहीये. वेजेस म्हणजे कामाचा मोबदला किंवा पगार. आणि टेक्स्चर म्हणजे पोत. एक्झॉस्टेड थकणे. तर आता नंतर काय झालं धड्यातल्या पुढच्या आपण ह्याच्यामध्ये मग असं सांगितल्याप्रमाणे तर ज्या श्रीवास्तव मॅडम होत्या तर त्या गेल्या बाजारामध्ये पिपलनगर बँकेत त्यांच्या कामगारांना सूचना देऊन पिपलनगर मार्केटच्या शेजारच्या बाजारामध्ये. आणि मग पिपलनगर मार्केटमध्ये गेल्यानंतर तिथं खूप ऊन होतं म्हणून झाडाखाली थांबल्या. त्यांची मैत्रीण भेटली भूषण आडनावाची.
तर तिला त्यांनी हे बँकेमध्ये काय काय चालले ते सांगितलं. त्यांनी घेतलेले कपडे खरेदी केले त्याबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलं. पुढे काय झालं? शॉकिंग रिमार्क्ड मिसेस भूषण. मिसेस भूषण यांना धक्का बसला. इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. अरेच्या, एका कामगाराला पगार देऊ शकत नाही झाडू आलेला, एवढं त्यांचं वाईट दिवस चाललेत का? नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड आयदर. तर आता नन ऑफ द अदर्स म्हणजे इतरांना सुद्धा व ते पगार देतच नसणार, इतरांचे सुद्धा पैसे नाहीत देऊ शकणार. शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ऍट द टमेरिन ट्री अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड. त्यांनी काय केलं मग? त्या चिंचेच्या झाडापाशी तसंच उभं केलं त्या श्रीवास्तवनं आणि त्या टमेरिन म्हणजे चिंचेचं झाड, आणि त्या त्यांच्या नवऱ्याला शोधायला निघाल्या. त्यांचा नवरा पण त्यांच्या बरोबर बाजारात आला होता. हु वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर फोटोग्राफी शॉप टॉकिंग विथ द ओनर. नवरा आपला तिथं कमल किशोर म्हणून एक छायाचित्र दुकान होतं, फोटो काढण्याचं दुकान, तिथं मालकाबरोबर गप्पा मारत बसला होता. सो देअर यू आर क्राईड मिसेस भूषण. इथं बसलाय होय? आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट अन आवर. 1 तास झाला मी तुम्हाला शोधतेय. वेअर डिड यू डिसअपिअर? कुठं गायब झाला होता? नो वेअर रिप्लाइड मिस्टर भूषण. श्री भूषण म्हणाले, नाही, कुठंच नव्हतो गेलेलो, कुठेही नाही. नो वेअर. हॅड यू रिमेन्ड स्टेशनरी इन वन शॉप? तू तिथंच एका दुकानात थांबली होतीस ना, स्टेशनरी मध्ये, म्हणजे जिथं सगळ्या प्रकारचं साहित्य मिळतं असं दुकान, स्टेशनरी, तिथे तू थांबली होतीस. आय माइट हॅव फाउंड यू. आणि मग म्हटलं तर तू इथंच दिसशील मला परत. बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर. पण कशाचं काय? तू एका दुकानातून दुसऱ्या दुकानात गेलीस. लाईक अ बी इन अ फ्लावर गार्डन. फुलाच्या बागेतल्या मधमाशी सारखी. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग. द हीट इज ट्राईंग इनफ. आता कुरकुर करू नको. द हीट इज ट्राईंग इनफ. खूपच अगोदर उष्मा आहे. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पीपल नगर. ती म्हणाली, बाई, की मला नाही कळत आहो या पीपल नगर मध्ये काय घडतंय. इव्हन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट. आता ही जी बँक आहे ना पीपल नगर, तिचं पण दिवाळं निघले बरं. बँकरप्ट, दिवाळं निघणे. व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर. कमल किशोर म्हणाले, काय? सिटिंग अप सडनली. अचानक उठून उभारले. विच बँक? म्हणाले, कुठली बँक? व्हाय द पीपल नगर बँक, ऑफ कोर्स. अहो, अर्थातच पीपल नगर बँक. आय हिअर दे हॅव स्टॉप्ड पेइंग एम्प्लॉईज. मी तर ऐकलंय त्यांनी पगार सुद्धा द्यायचा बंद केलाय म्हणे. डोंट टेल मी यू हॅव एन अकाउंट देअर मिस्टर किशोर. श्री किशोर, आता तुम्ही सांगू नका की तिथं तुमचं खातं वगैरे आहे म्हणून. नो बट माय नेबर हॅज, ही एक्सक्लेम्ड. नाही, माझं नाहीये, पण ते माझे शेजारी आहेत ना, त्यांचं खातं तिथं आहे. अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. आणि नंतर मग त्यांनी शेजारी जे एक दुकान होतं, म्हणजे पार्टिशन मध्ये, तर एक भिंत असती मध्ये, त्याला पार्टिशन म्हणायचं, तिकडे गेले. दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट? आणि हाक मारून विचारलं, दीपचंद, अरे ऐकलीस का बातमी, ताजी बातमी? द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. अरे ती पीपल नगर बँक आहे ना, तिचं म्हणे दिवाळं निघलंय. म्हणजे थोडक्यात काय, दिवाळं निघणं म्हणजे ती बँक अशी ह्याच्यात जाणे, तोट्यात गेलेली आहे बँक. कोलॅप्स, तोट्यात जाणे किंवा दिवाळं निघणे. यू हॅड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. तर तू लवकरात लवकर, शक्य होतील तेवढ्या लवकर तुझे पैसे तू त्यातनं काढून घे. तर ह्या पॅरेग्राफ मध्ये काय झालं, तर ज्या मॅडम होत्या, तर त्या मॅडम त्यांच्या नवऱ्याकडे गेल्या आणि त्यांनी काय केलं, ज्या भूषण म्हणजे ज्या मैत्रिणीला कळलं श्रीवास्तव मॅडम कडून की बँक बुडण्यात आलेली आहे, तर त्यांनी लगेच जाऊन नवऱ्याला सांगितलं. नवरा ज्या दुकानात बसला होता किशोर, ते जे किशोर होते श्री किशोर, त्यांनी जाऊन शेजारी सांगितलं की अशी अशी बँक, दीपचंद नावाच्या माणसाला, ही ताजी बातमी आहे, बँक तोट्यात निघली आहे, बँक आता धोक्यात आहे, त्यामुळे पैसे बुडू शकतात तसं त्यांना म्हणायचं आहे. आणि शक्य तेवढ्या लवकर तुमचे काही पैसे असतील तर काढून घ्या.
आता ह्या पॅरेग्राफ मध्ये बँकरप्ट हा शब्द कलॅप्स ह्या अर्थी आलेला आहे. कलॅप्स आणि बँकरप्ट हे समानार्थी शब्द आहेत. दिवाळ निघणे. त्यानंतर हा जो शब्द वेगळा एक आलेला आहे तर बार्बर म्हणजे थोडक्यात न्हावी. आणि कीपर म्हणजे राखणारा, रक्षा करणारा किंवा एखादा त्याचा शॉपकीपर, तर दार असं दुकानदार तसा अर्थ इथं घ्यायचा आहे. दीपचंद हू वॉज कटिंग द हेअर ऑफ एन एल्डरली जेंटलमॅन वॉज सो स्टार्टल्ड that his hand shook and he nicked his customer's right ear. दीपचंद केस कापत होता आपला. एका वयस्कर गृहस्थांचे केस कापत होता. तो दचकला, स्टार्टल्ड, दचकला. त्याचे हात हलायला लागले, थर थर कापायला लागले. अँड ही निक्ड हिज कस्टमर्स राईट इयर. आणि त्याच्या ग्राहकाचा उजवा कान त्याच्याकडून कापला गेला. निक म्हणजे कट. कट तुम्हाला आता पास्ट टेन्स त्याचा कटच राहतो आणि पास्ट पार्टिसिपल पण कट राहतं. कट कट कट. निक म्हणजे कापणे. तर त्याच्या ग्राहकाचा उजवा कान त्याच्याकडून कापला गेला. द कस्टमर हेल्प्ड विथ पेन अँड डिस्ट्रेस. डिस्ट्रेस, पेन बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द awful न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. तर झालं काय, ते जो कस्टमर होता, जो ग्राहक त्याच्याकडे बसलेला होता, तर त्याला इतकी वेदना झाली. वेदनेने तो विव्हळला. इल्पड म्हणजे थोडक्यात काय, विव्हळणे. दुखल्यामुळे विव्हळणे. आणि त्याचबरोबर अजून एक झालं, ते जे बँकेचं त्याने ऐकलं, बँकेचं, की बँकेचं दिवाळखोर निघलेलं आहे, कदाचित त्याचे पण पैसे त्या बँकेत असतील, त्यामुळं तो हादरला, घाबरला. डिस्ट्रेस, हताश झाला. आवफुल न्यूज, भयचकित करणारी बातमी. आवफुल न्यूज, भयचकित करणारी बातमी. मग पुढे काय झालं, कस्टमर म्हणजे ग्राहक, निक म्हणजे कापणे. बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द awful न्यूज हे आय हॅड जस्ट हर्ड. नुकतीच ऐकलेली ही बातमी ऐकून त्याला धक्का बसला. विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन. खरे तर त्याच्या मानेची एक बाजू जी होती ती अजून तिथं दाढी करायचीच राहिलेली, कापायचीच राहिलेली केस. ही स्प्रेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोअर वेअर देअर वॉज अ टेलिफोन. मग त्याने काय केलं, तो वेगाने धावत सुटला. तिथे एक दुकान होतं, त्या दुकानामध्ये टेलिफोन म्हणजे दूरध्वनी होता. ही डायल्ड सेट गोविंदराम्स नंबर. त्याने गोविंदराम ज्यांची बँक होती, त्यांच्याकडं फोन लावायला सुरुवात केली. द सेट वॉज नॉट ॲट होम. वेअर वॉज ही देन? द सेट वॉज हॉलिडेइंग इन काश्मीर. तर फोनवर सांगितलं की त्यांच्या नोकराने वगैरे सांगितलं असेल की सेठ जे आहेत ते आता घरी नाही आहेत, ते काश्मीरला सुट्ट्यांसाठी गेलेले आहेत. ओ वॉज दॅट सो? हा असं आहे होय. द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. त्या वयस्कर माणसाचा काही विश्वासच बसेना. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद. तो घाईघाईने पुन्हा त्या न्हाव्याच्या दुकानात आला आणि त्याने दीपचंदला सांगितलं, द बर्ड हॅज फ्लोन. पक्षी उडाला. आता पक्षी उडाला हे शब्दशः अर्थ घ्यायचं नाही. पक्षी नाही उडाला, तो सावकार उडाला. उडाला म्हणजे थोडक्यात पळून गेला. उडाला म्हणजे पळून गेला असं म्हणायचं आहे. तर त्यांनी एल्डरली जेंटलमॅनला विश्वास बसला नाही, म्हणून तो दीपचंदकडे गेला आणि त्याला सांगितलं, द बर्ड हॅज फ्लोन. गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. गोविंदराम तर आता हे गाव सुद्धा सोडून गेलाय. डेफिनेटली इट मीन्स अ कलॅप्स. नक्कीच बँक दिवाळखोरीत निघालेली आहे. कलॅप्स, दिवाळखोरी. डेफिनेटली, नक्कीच. अँड देन ही डॅश्ड आउट ऑफ द शॉप मेकिंग अ बी लाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. आणि नंतर तो घाईघाईने पाय आदळत जोरात जोरात तो पटकन निघाला. डॅश आउट म्हणजे थोडक्यात काय, तर पटकन जाणे, पटकन निघणे. डॅश आउट ही फ्रेज म्हणून सुद्धा वापरले जाते. आणि बी लाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक म्हणजे त्याच्या ऑफिसमध्ये, त्याच्या कार्यालयात जी काही समजा चेकबुक असतील, त्यानंतर काही व्यवस्था असेल. बी लाईन म्हणजे काय, तर तडक, थेट. तडक किंवा थेट. बी लाईन द डायरेक्ट रूट. द डायरेक्ट रूट म्हणजे काय,
तडक किंवा थेट तो तिथनं पटकन निघाला. त्याच्याकडे जे चेकबुक होतं, म्हणजे ज्याच्यावर सही केली की पैसे मिळतात असं ते चेकबुक घेण्यासाठी तो निघाला. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. वनवा कसा पेटतो जंगलात, तशी ही बातमी सगळ्या बाजारामध्ये पसरली. फॉरेस्ट फायर, वनवा, रॅपिडिटी, वेगात. फॉरेस्ट फायर म्हणजे वनवा, वनव्यासारखी ही बातमी सगळ्या बाजारात पसरली. आता फॉरेस्ट फायर ही सुद्धा फ्रेज म्हणून सुद्धा वापरलं जातं. रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. फ्रॉम द जनरल मर्चंट इट ट्रॅव्हल्ड. तर मग काय झालं, फ्रॉम द जनरल मर्चंट इट ट्रॅव्हल टू द शॉप. नंतर एका दुकानातून दुसऱ्या दुकानात. सर्क्युलेटेड अमॉंग्स्ट द कस्टमर्स. सगळ्या अक्षरशः सगळ्या बाजारात ही बातमी पसरली. अमॉंग्स्ट द कस्टमर्स, अमॉंग्स्ट मध्ये, अँड देन स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डायरेक्शन्स. विविध दिशांना ही बातमी पसरली. टू द बिटल सेलर, द टेलर, द फ्री वेंडर, द ज्वेलर, द बेगर सिटिंग ऑन द पेवमेंट. ही बातमी पान विक्रेता, बिटल सेलर पान विक्रेता, टेलर शिंपी, व्हेंडर फ्री वेंडर म्हणजे हातगाडीवर जे विकणारे माल विकणारे लोक असतात त्यांना फ्री वेंडर असं म्हणतात. ज्वेलर म्हणजे सोनार. बेगर जो पदपथावर बसणारा भिकारी होता त्याला सुद्धा ही बातमी कळली. बेगर, भिकारी. ओल्ड गणपत द बेगर हॅड क्रूक लेग. आणि जो वयस्कर गणपत नावाचा भिकारी होता त्याचा एक पाय लंगडा होता. क्रूक म्हणजे वाकडा असणे, लंगडा असणे. ही हॅड बीन स्क्वॅटिंग ऑन द पेवमेंट फॉर इयर्स. कित्येक वर्ष तो जमिनीवर वाकडं म्हणजे असं पाय उकिडवे करून, स्क्वॅटिंग म्हणजे काय, पाय उकिडवे करून पदपथावर तो भीक मागत बसलेला असायचा. आल्म्स म्हणजे भीक. आल्म्स, ALMS, भीक. इन द इव्हिनिंग समवन वुड कम विथ अ बॉरो अँड टेक हिम अवे. संध्याकाळी त्याला कोणीतरी हातगाडीवर घालायचं आणि घेऊन जायचं. बारो म्हणजे थोडक्यात काय, हातगाडी. BARROW. त्याचा तुम्ही उच्चार ऍक्च्युली बरो असा करायचा आहे. बरो म्हणजेच हातगाडी, पण जर बरो केले तर स्पेलिंग चुकेल म्हणून आपण बॅरो असं म्हटलंय. आणि त्याला घेऊन जायचं. ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक. त्याला चालायचं माहीतच नव्हतं. बट नाऊ ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कलॅप्स, Ganpat astonished everyone, leaping to his feet and actually running at the top speed in the direction of the bank. आणि आता मग जेव्हा बातमी कळली की बँकेचं दिवाळखोरं निघालंय, गणपत आश्चर्यचकित झाला आणि त्यानं आश्चर्याचा धक्का दुसऱ्यांना पण दिला. तो त्याच्या पावलांवर लिपिंग अगदी उड्या मारत पळतच सुटला. रोज उकिडावर बसून येणारा गणपत लोकांना फसवायला, भीक मागायला, आज उड्या मारत पळतच सुटला. कळल्याबरोबर इट सून बिकेम नोन दॅट ही हॅड 1000 रुपीज इन सेव्हिंग. आणि लवकरच कळलं, बातमी पसरली की त्या गणपत भिकाऱ्याचे 1000 रुपये बचत खात्यामध्ये बँकेत ठेवलेले होते. मेन स्टूड इन ग्रुप्स ॲट स्ट्रीट कॉर्नर्स डिस्कसिंग द सिच्युएशन. माणसी सगळी जी एकत्र आलेली ती माणसं कोपऱ्यावर रस्त्याच्या गप्पा मारत उभा राहिली, विचार करायला लागली, चर्चा करायला लागली. डिस्कसिंग द सिच्युएशन, ह्या परिस्थितीबद्दल चर्चा करायला लागली. पीपल नगर सेल्डम हॅड अ क्रिसिस, seldom or never had floods, earthquakes or drought, and the imminent crash of the People Nagar Bank set everyone talking and speculating and rushing about in a frenzy. तर झालं काय, मग जी माणसं होती सगळी जी चर्चा करायला लागली की आता काय करायचं. आता ह्या ज्या पीपल नगर मध्ये जे होतं तिथं क्रिसिस म्हणजे आणीबाणीचा प्रसंग उभा राहिला. क्रिसिस म्हणजे आणीबाणी. सेल्डम और नेव्हर हॅड फ्लड्स, तिथं कधीही पूर आला नव्हता किंवा भूकंप झाला नव्हता. अर्थक्वेक और ड्रॉट म्हणजे काय, दुष्काळ. दुष्काळ पण पडला नव्हता. ड्रॉट दुष्काळ, अर्थक्वेक भूकंप, फ्लड पूर. And the imminent crash of the People Nagar Bank set everyone talking and speculating and rushing about in a frenzy. फ्रेंझी म्हणजे सैर भैर होणे. फ्रेंझी, सैर भैर होणे. आणि हा जो शब्द आहे स्पेक्ट्युलेटिंग म्हणजे अंदाज. स्पेक्ट्युलेटिंग अंदाज. तर काय झालं माहिती का,
लोकांनी अंदाज बांधला. इमिनंट म्हणजे काय? इमिनंट याचा IMMINENT इमिनंट म्हणजे लवकर घडणे. लवकर घडणे, पटकन घडणे. स्टँडिंग अबाव अदर्स इन क्वालिटी ऑफ पोझिशन, जे रस्त्यावर घोळक्याने उभे राहणे, पटापट गर्दी होणे. पटापट गर्दी झाली, लोक सगळे एकत्र आले. इमिनंट. आणि आता तिथं कधी काय कुठलंही दुसरं संकट आलेलं नव्हतं, पण हेच मात्र संकट त्यांच्यावर मोठं होतं. असं त्यांना वाटत होतं. सम फ्रेंझी म्हणजे सांगितलं तुम्हाला सैरभैर. सम boasted of their foresightedness, congratulating themselves on having already taken out their money or on never having put any in. तर आता मग काही लोक जे होते ना, ते फोरसाइटेडनेस म्हणजे दूरदर्शीपणा. काही लोक स्वतःलाच कौतुक करून घेत होते. बोस्टेड म्हणजे स्वतःच कौतुक करून घेत होते की बघा बघा आम्ही पैसे नाही बाबा ठेवले ते बँकेत. स्वतःच अभिनंदन करून घेत होते. आम्ही या बँकेत नाहीच आमचे पैसे ठेवले. आणि काही म्हणत होते बरं झाले बाबा परवाच आम्ही पैसे काढून घेतले. बँकेत ठेवलेले परवाच पैसे आम्ही काढून घेतले. or on never having put any other speculated on the reasons for the crash putting. किंवा काही जण म्हणत होते आम्हाला वाटलंच होतं बँक दिवाळखोरीत जाणार, म्हणून पुटिंग इट ऑल डाऊन टू एक्सेस indulged in by सेठ राम. तर इंडल्ज्ड इन म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीत मध्ये मनमुराद उपभोगणे. इंडल्ज्ड मनमुराद उपभोगणे. एखादी गोष्ट आनंदाने भरपूर प्रमाणात उपभोगणे. इंडल्ज्ड इन ही फ्रेज आहे. एक्सेस म्हणजे जास्त, अतिशय. द सेट हॅड फ्लेड द स्टेट सेड वन. एक जण तर म्हणाला अरे हा जो सेट आहे त्यांनी तर आता हे सोडूनच गेलेला आहे. सेट जो आहे ते हे सगळं आता गाव सोडून गेलेलं आहे. फ्लेड पळून जाणे, सोडून जाणे. सेड अनदर दुसरा म्हणाला ही वॉज हाय पीपल नगर. सेड थर्ड ही वॉज हाईड इन पीपल नगर. दुसरा म्हणला ओ तो त्या पीपल नगर मध्येच लपलाय म्हणे. असं तिसरा म्हणाला. असं प्रत्येक जण आपापलं मत मांडायला लागलं. ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टमेरिन ट्री सेड फोर्थ. त्याने आता स्वतःला त्या चिंचेच्या झाडाला फास घेतला. अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय स्वीपर बॉय. सकाळी म्हणे झाडूवाल्याला दिसला होता. म्हणजे किती एक मोठा केओस निर्माण झालाय बघा, गोंधळ. की जे सेट आहेत गोविंद सेठ ते काश्मीरला सुट्ट्यांसाठी गेले असं कळल्यानंतर तिथं बाजारामध्ये सगळीकडं नुसते हाहाकार माजला. लोक येऊन एकमेकांना बोलायला लागले, चर्चा करायला लागले, गर्दी जमली आणि सगळेजण म्हणायला लागले की इथं असं असं घडलेलं आहे, बँक बुडलेली आहे. असं कळल्यानंतर सगळीकडं म्हणजे नुसता हाहाकार माजलेला आहे. प्रत्येक जण काहीही अफवा उठवत आहे खोटी खोटी. एक जण म्हणतोय की सेठनी फाशीच घेतली, एक जण म्हणतोय सेठ पळून गेला, एक जण म्हणतोय गावातच लपलाय. म्हणजे पूर्ण माहिती करून न घेता सगळं चाललेलं. बाय नून द स्मॉल बँक हॅड ग्रॉन थ्रू ऑल. दुपारपर्यंत छोटीशी बँक जी होती तिथं सगळेजण आले त्या बँकेपाशी. इट्स रेडी कॅश अँड द हॅरेस्ड मॅनेजर वॉज इन अ डिलेम. आणि ते मागत होते की आम्हाला आमचे पैसे द्या. आणि तो मॅनेजर जो होता व्यवस्थापक तो पेच प्रसंगात होता की काय झालंय नक्की त्याला माहितच नव्हतं. डिलेम म्हणजे पेच प्रसंग. डिलेम म्हणजे गांजलेला, पेच प्रसंगात असलेला. तर हा जो मॅनेजर होता बँकेचा, पीपल नगर बँकेचा, तर तो अक्षरशः गांजलेला. काय कळत नव्हतं त्याला हे लोक एवढे का जमा झालेत. इमर्जन्सी फंड्स कुड ओनली बी ऑब्टेन्ड फ्रॉम अनदर बँक सम 30 miles डिस्टंट. तर तो काय म्हणाला की जर समजा पाहिजे असतील ना पैसे तर आपल्याला दुसऱ्या बँकेत आणावं लागतं. 30 किलोमीटर अंतरावर आहे इथून ती बँक. अँड ही वॉजंट शुअर ही कुड परस्युएड द क्राऊड टू वेट अंटिल देन. आणि त्याला खात्री नव्हती की तो त्या जी गर्दी जमा झाली होती त्यांना थोपवून ठेवू शकेल. परस्युएड थोपवून ठेवणे, परस्युएड थोपवून ठेवणे.
and there was no way of contacting Seth Govindaram on his houseboat in Kashmir. आता ते गोविंद सेठ जे होते ते काश्मीरला हाऊसबोट मध्ये राहायला गेले होते, तिथं काही रेंज नसणार ना, आणि त्यामुळे त्यांच्याशी संपर्क कसा साधायचा असा विचार या लोकांचा चाललेला. संपर्क साधण्याचं कोणतंही साधन नव्हतं असं मॅनेजरला वाटत होतं. पीपल वेर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. तर लोक त्या तिथून वळले काउंटरपासून बँकेच्या आणि म्हणाले की आम्हाला पैसे आमचे उद्या पाहिजेत. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. आणि त्यांना काही ऐकून घ्यायचं नव्हतं. अँड सो दे गॅदर्ड आउटसाइड. पण ते बाहेर येऊन उभे राहिले लोक. ऑन द स्टेप्स ऑफ द बँक शाउटिंग. पायऱ्यांवर येऊन ओरडारडा करायला लागले. गिव्ह अस आवर मनी ऑर वी शॅल ब्रेक इन. आमचे पैसे आम्हाला परत द्या, नाहीतर आम्ही हे सगळं तोडून टाकू. अँड फेच द सेट. सेटला परत आणा. वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. आम्हाला माहित आहे सुरक्षित तिथं रक्कम ठेवतात, लॉकर असतं, तिथं तो लपलाय सेट. मिसचिफ मेकर्स हू डिडंट हॅव अ पैसा इन द बँक. त्यांनी काय केलंय, यांच्याकडे तुमच्याकडे आता पैसेच नाही आहेत बँकेत. जॉईन्ड द क्राऊड अँड ॲग्रिवेटेड देअर मूड. तर जे काही म्हणजे मिसचिफ मेकर म्हणजे जे काहीतरी आगाव लोक असतात बघा, टवाळखोर लोक. हा, मिसचिफ मेकर्स टवाळखोर लोक. जे टवाळखोर लोक होते तर त्या लोकांनी काय केलं, ते टवाळखोर लोकांनी चेष्टा केली आणि सांगितलं मुद्दाम वाढवून की आता बँकेत एक रुपया सुद्धा नाहीये. ॲग्रिवेटेड भडकवणे. त्यांनी त्यांचा मनस्थिती भडकवली आलेल्या लोकांची. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राईड टू प्लेकेट देम. तो जो मॅनेजर होता तो त्या दरवाजापाशी उभा होता आणि सगळ्यांना प्लेकेट म्हणजे शांत करण्याचा प्रयत्न करत होता. प्लेकेट शांत करण्याचा प्रयत्न करणे. ही डिक्लेअर्ड दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी बट नो इमिजिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. त्यानं जाहीर केलं की अहो बँकेत खूप पैसे आहेत, भरपूर पैसे आहेत आता बँकेकडं, पण ते आपण लगेच आता काढून असं देऊ शकत नाहीये, लगेच गोळा होऊ शकत नाहीये. ही अर्ज्ड देम टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. त्यांनी विनवणी केली की तुम्ही आता घरी जा आणि उद्या परत या. वी वॉन्ट इट नाऊ चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड. नाऊ नाऊ नाऊ. एक जण ओरडला, नाही नाही आम्हाला आत्ताच पैसे पाहिजेत, आत्ता आत्ता आत्ता. सगळेजण ओरडायला लागले. अँड ब्रिक हर थ्रू द एअर अँड crashed through the plate glass window of the पीपल नगर बँक. आणि मग काय झालं, एक वीट, ब्रिक म्हणजे वीट, कुणीतरी एक वीट भिरकावली. हर भिरकावली हवेमध्ये. आणि ती वीट येऊन जी काचेची खिडकी होती पीपल नगर बँकेची त्याच्यावर आदळली. नथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. नथू दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पायऱ्या म्हणजे झाडण्यासाठी बँकेच्या आला. ही सॉ द रिफ्यूज अँड द ब्रोकन ग्लास अँड द स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स. त्यानं बघितलं आणि जे तुकडे होते काचेचे, दगड होते, तिथं सगळं जे काही कचरा पडलेला होता. क्लटरिंग म्हणजे थोडक्यात काय, CLUTTERING, खच पडलेला, दगडांचा खच पडलेला. ते सगळं तिथं इतका कचरा झालेला ते त्याने बघितलं. त्यांना थुन रेझिंग हिज हँड्स इन अ जेस्चर ऑफ हॉरर अँड डिस्गस्ट क्राईड, हुलिगन्स सन ऑफ डॉंकीज. आणि तो हे सगळं बघितल्यानंतर त्याने हवेत हात केले आणि ओरडायला लागला म्हणजे तिरस्कारानं, हुलिगन्स. आता हुलिगन्स म्हणजे काय, थोडक्यात हुलिगन्स म्हणजे गुंड प्रवृत्तीचे लोक. हुलिगन्स म्हणजे गुंड प्रवृत्तीच्या लोकांनु, गाढवाच्या मुलांनु कशाला कचरा करताय. ॲज दो इट इजंट बॅड इनफ टू बी पेड लेट. इट सीम्स माय वर्क हॅज ऑल्सो बी टू बी इन्क्रीज्ड. अगोदर एक तर पगार उशिरा आणि आता माझं काम नाही का वाढलं. ही स्मोट द स्टेप्स विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग द रिफ्यूज. आणि नंतर त्यांनी काय केलं, स्मोट म्हणजे प्रहार केला, म्हणजे प्रहार केला. स्मोट मेक अ हेवी ब्लो विथ अ टूल म्हणजे एखादं काहीतरी हातात हत्यार घ्यायचं आणि प्रहार करायचा. त्याने मग ते झाडू घेतला आणि स्कॅटिंग द रिफ्यूज म्हणजे नकार द्यायला सुरू केलं, असं करू नका, असं करू नका वगैरे. गुड मॉर्निंग नथू सेड द वॉशरमॅन्स बॉय. तेवढ्यात तिकडून तो धोब्याचा मुलगा आला.
तो म्हणाला, सुप्रभात नथू, गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल, सायकलवरून उतरत. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ नेक्स्ट मंथ? बरं, तू तयार आहेस का रे? म्हणजे पहिल्या आठवड्यात तुला आता तो पुढच्या नवीन कामाला लावून देणार आहे मी तिथे जायला. तयार आहेस का? तर आता हे जे पॅरेग्राफ आपण आता मगासपासून शिकलो त्याच्यामध्ये काय आलं, तर जे लोक होते ते एकत्र येऊन चर्चा करायला लागले. मॅनेजरकडे पैसे मागायला लागले. मॅनेजर म्हणला, इथून खूप लांब आहे दुसरी बँक, जेणेकरून तुम्हाला आता म्हणजे तिथून पैसे आणून देणे लगेच शक्य नाहीये, पण बँकेत भरपूर पैसे आहेत. तर लोक म्हणाले की हे जे सेट आहेत गोविंदराम ते लपलेले आहेत बँकेतच, आणि आम्हाला आमचे पैसे आत्ताच्या आत्ताच पाहिजे. तेवढ्यात तिकडून खूप कचरा केलेला आहे लोकांनी, कुणीतरी वीट भिरकावलेली आहे. जे टवाळखोर लोक असतात ते सगळ्यांना मग मुद्दाम पेटवून देत आहेत. म्हणजे मुद्दाम काहीतरी वाईट सांगतायत जेणेकरून त्या बँकेची बदनामी व्हावी म्हणून. आणि मग अशा पद्धतीनं नंतर तिथं तो धोबी होता, तो धोबी तिथं आलेला आहे नथू. आणि कडे त्या नथूला सांगितलं त्यांनी की तुला नोकरी पाहिजे होती ना, बघितली बघ म्हणून सीतारामनं त्या सांगितलं. यू विल हॅव टू, आय सपोज, नाव दॅट द बँक इज गोइंग आउट ऑफ बिझनेस. अरे तुला नोकरी पाहिजेच असणार ना असं मला वाटतंय. अरे आता बँकेचं काय सगळा व्यवसायच बुडायला आहे. हाऊस दॅट सेड नथू. नथू म्हणाला, काय, कसं काय? हॅवंट यू हर्ड? ऐकलं नाहीस का तू? वेल, यू हॅड बेटर वेट हिअर अंटिल हाफ द पॉप्युलेशन ऑफ पीपल नगर अराइव्ज टू क्लेम देअर मनी. अरे बाबा थांब आता इथं बघ आता. आता थोड्या वेळातच आपल्या पिपलनगर गावाची निम्मी लोकसंख्या म्हणजे निम्मेच्या निम्मे लोक येत आहेत बघ दावा दाखवायला त्यांच्या पैशाचा. अँड ही वेव चेअरफुली, ही डिड नॉट हॅव अ बँक अकाउंट अँड स्पेड अवे ऑन हिज बायसिकल, ऑन हिज सायकल. आणि आनंदाने त्यांनी जोरात हात हलवले आणि म्हणाला, अरे बाबा माझंच तरी या बँकेत खातं नाही आहे रे बाबा. आणि वेगाने तो सायकलवरून गेला. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स, मटरिंग टू हिमसेल्फ. नथू स्वतःशीच पुटपुटत तिथं तो आला. व्हेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क, जेव्हा त्याचं काम संपलं, ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप, तो सगळ्यात उंच पायरीवर, पहिल्या पायरीवर बसला. टू अवेट द अरायव्हल ऑफ द मॅनेजर, आता मॅनेजरची वाट बघायची म्हणून तो बसला आणि त्याच्याकडे पैसे मागायचे. ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे, त्यांनी निर्धार केला आज पगार मिळवायचा. डिटरमाइन, निर्धार करणे. हु वुड हॅव थॉट द बँक वुड कोलॅप्स, ही सेड टू हिमसेल्फ. कुणी विचार तर केला होता का कधीतरी बँकेचं दिवाळखोर निघेल म्हणून. अँड लुक थॉटफुली इन टू द डिस्टन्स, आणि दूर अंतरावर विचार करत बघत बसला. आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन्ड, खरंच मला प्रश्न पडलाय बँक बुडली कशी असेल बरं. असं त्या नथूने विचार केला. तर इथं हा धडा संपलेला आहे. तर इट कुड हॅव हॅपन, हे असं कसं झालं बरं. तर शेवटी तुमच्या लक्षात आलं असेल की त्याची नोकरी तुला आहे, मी बघितली आहे, असं त्या सीतारामनं जेव्हा सांगितलं तेव्हा नथूला कळलं की आता आपलं म्हणजे बँक बुडलेली आहे असं सीताराम त्याला म्हणत होता, तेव्हा कळलं. आणि मग तो पहिल्या पायरीवर बसून विचार करायला लागला की बँक कशी काय बुडली बरं. तर ही जी कथा आहे तर त्या कथेमध्ये फक्त अफवेमुळं एका म्हणजे ह्यांनी सांगितले की माझा पगार दिलेला नाहीये, माझा पगार झालेला नाहीये, त्या अफवेमुळं एवढा सगळा मोठा प्रसंग निर्माण झालेला आहे. ऍक्च्युली ती बँक काही बुडलेली वगैरे नसती. पण ज्या लोकांच्या एकमेकांच्या गप्पा आणि चर्चा आणि एक काहीतरी चुकीचं बोलणे, अफवा उठवणे अशी जी सवय असते त्या सवयीमुळं हे सगळं कथानक घडलेलं आहे.